श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वर्षभरातील 4 महिने असे आहेत की देव, ऋषी आणि संतांनी या 4 महिन्यांना साधना, जप आणि भक्तीसाठी सर्वोत्तम काळ मानला. असे मानले जाते की या काळात केलेले प्रत्येक सत्कर्म अनेक पटीने फळ देते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चातुर्मासात एक असे कार्य आहे जे फार कमी लोक श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतात. भगवान श्रीकृष्णांनी भक्तीचा जो मार्ग सांगितला त्याच मार्गाशी हे एक कार्य जोडलेले आहे. तसं पाहिलं तर भगवान विष्णूंच्या खूप सेवा आहेत, परंतु गरीब हटवणारी आणि फलश्रुती अगदी काही दिवसामध्ये मिळणारी एकच सेवा जी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या दिव्य साधनेबद्दल आणि स्वतः भगवंतांनी स्वकंद पुराणामधील काही अशा साध्या सेवा ज्या खूप प्रभावी अर्जुनाला सांगितल्या आहेत त्यासुद्धा जाणून घेणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ खरोखर तुमच्यासाठी उपयोगी आणि माहितीचा असणार आहे. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचे एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचे असणार आहे. त्यासाठी प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण हे केवळ द्वारकेचे राजा नाहीत, तर पूर्ण सृष्टीचे चालक, धर्माचे पुनर्स्थापक, योगेश्वर आणि संपूर्ण मानवजातीला कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वगुरू आहेत. भगवद्गीतेत सुद्धा ते अर्जुनाला सांगतात की जर मनुष्याने निष्काम भावाने कर्म केले, ईश्वराचे सतत स्मरण केले आणि भक्तीने जीवन जगले तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख राहणार नाही. बघा, आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीत नेहमी एक गोष्ट वारंवार दिसून येते की ईश्वरांचे नामस्मरण आणि भक्तिभाव मनुष्याला अंतःकरणाने समृद्ध बनवतो. म्हणूनच चातुर्मासाचा हा काळ भक्ती अधिक दृढ करण्यासाठी विशेष आणि अत्यंत शुभ मानला जातो. एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूंच्या सेवेसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. एकादशी महिन्यातून 2 वेळा पडते. एक पडते कृष्ण पक्ष आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये. असे म्हणतात, एकादशीचे व्रत जे लोक करतात त्यांना दुसरे व्रत करण्याची अजिबात गरज पडत नाही, कारण एकादशीच्या व्रतानं आपल्याला सगळे व्रत केल्याचे फळ मिळतं. प्रथम आपण चातुर्मासाचे महत्त्व जाणून घेऊ. चातुर्मास म्हणजे नेमका आहे काय? चातुर्मासामध्ये भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात. या 4 महिन्याच्या काळात जप, दान, व्रत, सात्विक आहार आणि स्वसंयम यांना विशेष महत्त्व दिलं जातं. संतांनी सुद्धा चातुर्मासात अधिक नामस्मरण करण्यावर भर दिला. परंतु या सर्व साधनांमध्ये एक अशी साधना आहे जी अनेक आचार्यांनी अनेक शास्त्रांमध्ये, पुराणामध्ये अत्यंत प्रभावी मानली. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना एकदा विचारले, हे भगवन, तुमची अशी चातुर्मासामध्ये कोणती साधना आहे ज्या साधनेने सामान्य मनुष्याचे दुःख कमी होईल आणि थोड्या दिवसामध्ये त्यांना त्याची फलश्रुती मिळेल? कलियुगामध्ये प्रभाव टाकणारी अशी कोणती सेवा तुम्हाला जास्त प्रिय आहे? अशी कोणती सेवा ज्याने दुःखाने त्रस्त झालेला मनुष्य त्या दुःखाच्या खिंडरातून बाहेर निघेल? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मी नेहमी समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करत असतो, परंतु ह्या कलियुगामध्ये मनुष्य प्रामाणिकपणे कष्ट आणि साधना दोन्हीही करत नाही. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ दुःख सहन करावं लागतं. सर्वत्र मीच आहे. राम, विष्णू, समस्त विश्वामध्ये माझीच रूपे आहेत. मनुष्याने या कलियुगामध्ये काही गोष्टी आत्मसात केल्या तर निश्चितच मनुष्य त्या दुःखाच्या खिंडरातून बाहेर पडेल. त्यासाठी त्यांनी चातुर्मासामध्ये काही कार्य श्रद्धा आणि विश्वासाने करणे गरजेचे आहे.
मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर सात्विकता आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष फलदायी ठरते. मनाची एकाग्रता टिकून राहण्यास मदत होते. मन प्रसन्न होते आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने होते. चातुर्मासामध्ये तुळशीच्या पूजनाला देखील खूप महत्त्व आहे. त्यासाठी मनुष्याने रोज तुळशीचे पूजन देखील केले पाहिजे. तुळशीला नियमितपणे तुपाचे निरंजन लावले पाहिजे. मनुष्याने एकादशीचे पालन केले पाहिजे. म्हणजे एकादशी दिवशी भात वांग आपल्या अन्नग्रहणातून वर्ज्य केले पाहिजे. मनुष्याने चातुर्मासामध्ये सात्विक आहार घेतला पाहिजे. कांदा लसूण रोजच्या आहारातून वर्ज्य केला पाहिजे. सात्विक आहार घेतल्यानंतर मनुष्याचे मन स्थिर होते. एकाग्रता वाढण्यास मदत होते. या चातुर्मासामध्ये मनुष्याने भगवद्गीता किंवा धर्मग्रंथांचे वाचन केले पाहिजे. तसेच आपल्या क्षमतेनुसार दानधर्मही केला पाहिजे आणि दररोज नामस्मरण चिंतन केले पाहिजे. या गोष्टी जर मनुष्याने चातुर्मासामध्ये आत्मसात केल्या तर मनुष्याचे निश्चितच दुःख कमी होते. परंतु या सर्वांपेक्षा एक असे कार्य आहे जे मी आज अर्जुना तुला सांगणार आहे एका कथेद्वारे. ते तू नक्कीच सामान्य मनुष्यापर्यंत पोचवशील, ज्यामुळे मनुष्याचे जीवन बदलून जाईल आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल. एकेकाळी एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक सामान्य मनुष्य राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक सात्विक आणि देवभक्त होता. दररोज मंदिरात जाऊन पूजा करायचा, गरजूंना मदत करायचा आणि आपल्या कष्टाने संसार चालवायचा. पण कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या घरातील गरिबी मात्र कमी होत नव्हती. कधी धान्य संपायचे, कधी आजारपण यायचे, तर कधी हातात आलेले काम अचानक निघून जायचे. चातुर्मास सुरू झाला. गावात अनेक जण व्रत उपवास आणि विविध पूजा करू लागले. गोविंदालाही वाटले, मीही अनेक व्रते करतो, पण माझ्या आयुष्यामध्ये बदल का होत नाही? हा प्रश्न त्याला सतत सतावत होता. एक दिवस गावात एक वृद्ध ब्राह्मण आले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. गोविंद त्यांना नम्रपणे म्हणाला, महाराज, मी देवाची भक्ती करतो, दान करतो, पूजाही करतो, पण माझे जीवन बदलत नाही. माझ्याकडून कोणती चूक होत आहे? संत हसले आणि म्हणाले, बाळा, तू देवाकडे मागणे खूप करतोस, पण देवाच्या नावात स्वतःला विसरणे अजून शिकला नाहीस. चातुर्मास हा केवळ व्रताचा काळ नाही, हा मन शुद्ध करण्याचा काळ आहे. या 4 महिन्यात एकच साधना मनापासून कर. अनेक गोष्टी करण्यापेक्षा एक गोष्ट नियमित कर. गोविंदने विचारले, ती कोणती साधना? संत म्हणाले, आज मी तुला ती साधना सांगणार नाही. आधी तू 4 दिवस रोज पहाटे उठ, स्नान कर, तुळशीला पाणी घाल, दिवा लाव आणि श्रीहरींचे शांतपणे स्मरण कर. मन शांत झाले की तुला पुढचा मार्ग स्वतःच समजेल. गोविंदाने घरी गेल्यानंतर त्याने पत्नीला सांगितले की मला उद्यापासून लवकर उठायचे आहे. मग पत्नीने त्याला विचारले, तुम्हाला उद्या कुठे बाहेर जायचे आहे का? मग गोविंद म्हणाला, नाही. मग गोविंदाने त्याच्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली. दोघांनीही ठरवले. त्या विद्वानाच्या म्हणण्याप्रमाणे दोघेही ब्रह्ममुहूर्तावर उठू लागले, नामस्मरण करू लागले. त्याची पत्नी दररोज तुळशीची पूजा करू लागली, तुळशीजवळ दिवा लावू लागली. एकादशीचीही त्यांनी त्या दोघांनी नियम पाळले. त्यांनी त्यांच्या रोजच्या आहारातून कांदा आणि लसूण वर्ज्य केला. सात्विक आहार घेऊ लागले. त्यांच्या कुवतीप्रमाणे दानधर्मही करू लागले. थोड्याच दिवसांमध्ये त्यांना जाणवले की त्यांचे मन पूर्वीपेक्षा अधिक शांत झाले. राग कमी झाला, चिंता कमी झाली आणि ईश्वरावरचा विश्वास वाढला. 5व्या दिवशी तो पुन्हा संताकडे गेला. संत म्हणाले, आता तू तयार आहेस. आजपासूनच चातुर्मासभर रोज श्रद्धेने, विश्वासाने आणि सर्वात महत्त्वाचे सातत्याने विष्णू सहस्त्रनामाचे पठण कर. घाई करू नकोस
हे पठण प्रारंभ करण्यास एकादशीला केले तर अतिउत्तम. मात्र प्रत्येक नाव भगवान विष्णूंना अर्पण कर. हे पठण तू सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी झोपता वेळेस केले तरी चालेल. गोविंदा त्या ब्राह्मणाला आदरपूर्वक नमस्कार करून घरी परतला आणि दुसऱ्या दिवसापासून गोविंदाने रोज नियमाने विष्णू सहस्रनाम म्हणण्यास सुरुवात केली. काही दिवसामध्ये त्याच्या घरात सोन्याचा वर्षाव झाला असे नाही, परंतु त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्याचे मन प्रसन्न झाले. निर्णय योग्य होऊ लागले. लोकांचा त्याच्यावर विश्वास वाढला आणि त्याला चांगले काम मिळू लागले. हळूहळू त्याच्या संसारातील अडचणी कमी होत गेल्या. त्याची पत्नी देखील आनंदी राहू लागली. दोघेही विष्णूंची सेवा आनंदाने आणि भक्तीने करत होती. त्याच्या असे लक्षात आले की भगवंताची कृपा अनेकदा आधी मन बदलते आणि त्यानंतर जीवन बदलू लागते. एक दिवस ते दोघेही त्या ब्राह्मणा संतांच्या भेटीला गेले. त्यानंतर नमस्कार केला तेव्हा संतांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तेज दिसले. तेव्हा संत म्हणाले, बाळा, विष्णू सहस्रनामाची खरी शक्ती धन मिळवण्याबरोबरच मनाला स्थैर्य, विवेक आणि भगवंताशी नाते दृढ करण्यात आहे. जेव्हा मन योग्य मार्गावर चालते तेव्हा जीवनातील अनेक गोष्टीही योग्य दिशेने घडू लागतात. मग तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्यात, म्हणजेच पितृदोष, पैशाची अडचण, तरीही ते सुटते. अडलेली कामे तुमची पूर्ण होऊ लागतात. तुमच्या कोणत्याही समस्येवर विष्णू सहस्रनाम हा एक नाम एकमेव उपाय. परंतु हा एकमेव उपाय तेवढाच श्रद्धेने आणि विश्वासाने करणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर वायाला जात नाही. काही भक्त हे विष्णू सहस्रनामाचे पठण योगिनी एकादशीला प्रारंभ करतात, तर काही भक्त वर्षभर श्रीहरींची सेवा म्हणून 12 महिने ही साधना करतात. जे भक्त ही श्रीहरींची, श्री विष्णूंची सेवा करतात, निश्चितच ते सुख समृद्धीने आनंदाने भरलेले असतात. मित्रांनो, भगवान विष्णूंनी अर्जुनाला पुढे असेही सांगितले की आजही अनेक भक्त चातुर्मासामध्ये श्रद्धेने आणि सातत्याने विष्णू सहस्रनामाचे पठण करतात आणि त्यांना भगवान श्रीहरीची कृपा लाभते. मनाला शांती मिळावी आणि जीवनात शुभ परिवर्तन घडावे अशी प्रार्थना देखील केली जाते. चातुर्मास वर्षातून एकदाच येतो, पण या 4 महिन्यात केलेली साधना आयुष्यभराची आध्यात्मिक संपत्ती देऊन जाते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, मी साध्या एका तुळशीपत्रावरही प्रसन्न होतो. फक्त मला तुळशीपत्र अर्पण करणाऱ्याचे मन श्रद्धेने, पावित्र्याने आणि विश्वासाने भरलेले असावे. मी माझ्या साध्या स्तुतीने देखील खूप प्रसन्न होतो. मी साध्या पिवळ्या फुलांनीही प्रसन्न होतो. मी माझ्या साध्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या जपामुळेही प्रसन्न होतो. मला तर तुळस फार प्रिय आहे. मी साध्या तुळशीच्या पूजनाने सुद्धा प्रसन्न होतो. मी गोमातेच्या सेवेने सुद्धा प्रसन्न होतो. मी एखाद्या असहाय्य व्यक्तीची मदत करण्यामुळे सुद्धा प्रसन्न होतो. मला अर्पण केलेल्या पिवळ्या नैवेद्यावरही प्रसन्न होतो. मोठे यज्ञ, महागडे हवन मला नकोय, परंतु जी मला माझी तुम्ही पूजा करता ती माझ्यापर्यंत फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने सातत्याने केलेली असावी. ज्याप्रमाणे गोविंदाला माझी साधना त्या ब्रह्माने सांगितली आणि ती साधना गोविंदाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने सातत्याने केली, म्हणूनच मी त्याच्यावर प्रसन्न झालो आणि आता त्याचे जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने भरले. अर्जुन भगवंताला म्हणाला, हे भगवंत, माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. तुम्ही मला सांगितलेली ही साधना मी सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करणार आहे. हे भगवंत, मी तुमचा खूप ऋणी आहे, कारण तुम्ही मानवजातीचा आणि समस्त मानव कल्याणाचा मला हा मार्ग सांगितला. मित्रांनो, भगवान विष्णू हे सर्व सृष्टीचे पालन करते आहेत. त्यांना असं काही महागडे यज्ञ नकोय. एक साधी फक्त 15 मिनिटाच्या सेवेने ते प्रसन्न होतात. त्यामुळे आजपासून एक संकल्प करा. दररोज काही वेळ भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि श्रद्धेने
विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. हे पठण सकाळी किंवा संध्याकाळी झोपतेवेळी केले तरी काहीच हरकत राहणार नाही. ज्यांना कुणाला वाचता येत नाही त्यांनी मोबाईलवर ऐकले तरी चालेल. पण माझी अतिशय एक कळकळीची विनंती आहे, नक्की ही विष्णूंची अद्भुत साधना सेवा करून पहा. रोज एक तुळशीपत्र श्री विष्णूंना अर्पण करा. बघा, थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. स्वतः ही सेवा करा आणि अनुभव घ्या. तुमच्यावर आणि तुमच्या पूर्ण कुटुंबावर श्रीहरींचा आशीर्वाद लाभो, ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासातील आणखी एक असेच गुपित बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री हरिहर. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.